कशाला तू हिंदीमध्ये का नाही कंटेंट करत आहे, त्याला जास्त तुम्हाला स्कोप भेटेल. एवढा मोठा पैसा नाही की लगेच आपण मोठं शॉप घेऊन सगळं करू. आज सुद्धा माझी एक दुपारी मीटिंग झाली, ज्या मीटिंग मध्ये माझं आणि हिचं दोघांची आवड आहे. जसं मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं ट्रॅव्हलचं, 1000 फॉलोअर्स पण वर्षभरात होईल नाही होईल याची गॅरंटी नाही. सो हे गाईज, वेलकम बॅक टू टीपीज ब्लॉग. भाई साहब, हे संडेची आणि सॅटर्डेची हालत खराब होते ना, असं मन करतं ना कधी कधी की मंडेला पण शॉप सकाळचं बंद ठेवायचं. पण मंडेला बऱ्याच वेळा सकाळी चांगल्यापैकी क्राऊड होता आणि आजपासून कॉलेज सुरू झालं आहे हे मला आता सकाळीच कळलं. पण आज काही तयारीच नव्हती आमची की सकाळी उठून जाऊ. बॉडीत माझी तर मजबूत दुखते, कारण का काल 3 वाजले मी दोन्ही ब्लॉग एडिट केले. कारण का आता पण एकासोबत एक छोटी मीटिंग आहे माझी. तर आता पोचतोय आम्ही, 11:30 वाजून गेलेत. मध्येच विचार केलेला नाही जायचं, पण जावं लागणार कारण का संध्याकाळची पण सगळी तयारी करायची आहे, स्टॉक चेक करायचा, सगळ्या गोष्टी आहेत. आता पोचू आम्ही आणि बघू मग पुढचा दिवस कसा जातो आहे आणि आता कॉलेज चालू झाल्यावरती काय फरक पडतो आहे. त्याचसोबत आजपासून आपला एक नवीन स्टाफसुद्धा येणार आहे. तर बघू कसा दिवस चालला आहे. जे पण आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच. तो एंडपर्यंत नक्की आपला ब्लॉग पहा, बघा, काहीतरी करा, आपण बघत राहा. 2 वाजले, 2 वाजूनच गेले. आता पास्ता थोडा बॉईल करायचा बाकी आहे, लास्ट राऊंड आहे. जसं आपण 3 किलो करतो, 2 किलो झाले, तिसरा आता करतोय. आणि त्याचसोबत आपला जो नवीन स्टाफ आपण ठेवलेला, दृष्टी नाव आहे ना तिचं, दृष्टी नाव आहे तिचं, इकडे साईनगरलाच राहते ती पूर्वी. तर आज आता आलेली तिने कॉफीज वगैरे प्रणालीने तिला शिकवलेत नीट, तर बनवलेत. संध्याकाळपासून आजपासून ती डेली येणार आहे. आणि आता लास्ट ऑर्डर आहे एक पेरी पेरी मॅगी विथ एक्स्ट्रा व्हेजीस विथ एक्स्ट्रा चीज. हा आमचा फिक्स कस्टमर आहे पेरी पेरीचा, जो त्याच्यामध्ये व्हेजीज आणि चीज वगैरे ॲड करतो. त्याला आवडतं ते, स्पायसी आवडतं, पण त्याला ठेचा नको असतो म्हणून तो ते हे ट्राय करतो. आता हे झालं की मग आम्ही घरी जाऊ आणि मग आजचा संध्याकाळ कशी असेल काय असेल ते आपण बघूया. आता आम्हाला निघायचं आहे, भूक लागली आहे, पण हा पास्ता काय भाई बॉईल होत नाही. बघू शकता पनू एकदम रेडीमध्येच आहे, झाला की डायरेक्ट पळायचा विषय आहे. आणि आज मम्मी नाही तर प्रणालीच्या घरून मला टिफिन आहे 2 दिवस, मंडे ट्यूजडे. आगरी लोकांचं जेवण खायचं आहे आम्हाला. तर 5:20 झाल्यात. आम्ही शॉपवरती आज 15-20 मिनटं आधीच पोचलो, कारण का आजपासून आपल्यासोबत दृष्टी आहे ना नाव, तर दृष्टी काम करणार आहे. तर बघू आजचा दिवस कसा जातो आहे. डेली आम्ही लवकर पोचतो तर कस्टमर डेली आम्हाला लेट होतो तर कस्टमर आधीच उभे असतात, कॉल करत असतात. आता 5:20 झाल्यात, आम्हाला येऊन 5लाच पोचलो ना आपण, डॉट 5च्या आधीच पोचलो. आणि आज कस्टमर नाही आहेत, सगळं खाली खाली आहे. असा सीन आहे, आम्ही आलो की तुम्ही येत नाही आणि तुम्ही आले तर आम्ही येत नाही. तर बघू आता पुढचा दिवस कसा जातो आहे. जो पण असेल ब्लॉगमध्ये तुम्हाला एंडपर्यंत बघायला भेटेलच. तर आता 9:30 वाजत आलेत आणि ऑलमोस्ट मस्तपैकी झालं आहे आपला मंडे. आता काही ऑर्डर्स आहेत बाकी. पास्ता तर पूर्ण संपला आहे, काही आडलेत कस्टमर्स बघू शकता तुम्ही. आणि आता याच्यानंतरला आपले काही कॉफीचे ऑर्डर्स बाकी आहेत आणि लास्ट व्हाईट सॉस 3च राहिलेले. आणि लक्कीली जे कस्टमर्स आलेत ते खास चेंबूरवरनं रिपीट आलेत व्हाईट सॉससाठी, आणि 3च राहिलेत आणि त्यांना 3च हवे होते. सो आता ते करून मग आपलं आय थिंक 10 वाजतील 2 वाजेपर्यंत वाइंड अप करू. तर अशा प्रकारे दिवसाचा खूप गोड एंड झाला आहे. गोड यासाठी बोलतोय की मंडे होता, एक्सपेक्टेशन कमी असतात मंडेला संध्याकाळचे, कारण का संडेचा रस ऑलमोस्ट म्हणजे सगळे संडेला येतात, सुट्टी असतात म्हणून. मंडेला वाटतं की, आणि मंडेला बऱ्याच वेळा आमचा पास्ता राहतो, त्याचसोबत आपलं कॉफी वगैरे मिल्क वगैरे पण राहतं. बट आज पास्ता एकदम कट्टूकट संपला. फक्त लास्टला एक कस्टमर आले, त्यांना व्हाईट सॉस हवा होता बट त्यांना भेटला नाही, कारण का त्याच्या आधीच आहे ना म्हणजे 3 पास्ताच राहिलेले बहुतेक. आणि एक कस्टमर आला, ते खास व्हाईट सॉससाठीच आलेले चेंबूरवरनं. आणि ते आल्यावरती त्यांनी मला पहिलं विचारलं की अरे आम्हाला लास्ट टाइम आम्ही तंदूर मॅगी खाल्ली, खूप आवडली, तर आता एक खूप नवीन मॅगी सजेस्ट कर. मग त्यांना मी बोललो टिकू स्पेशल ट्राय करा. मग त्यांनी टिकू स्पेशल घेतले आणि बोलले 3 व्हाईट सॉस फिक्स आहेत, ते तरी द्या. तर मी बोललो हो व्हाईट सॉस आहेत की नाही मला बघायला लागेल, कारण का पास्ता मगाशी मी बघितला तर ऑलमोस्ट सगळ्या त्याच्याच ऑर्डर होते, तर संपला असेल बहुतेक. बोलला अरे आम्ही खास त्याच्यासाठी झालो, आणि चेक केलं तर बरोबर 3च राहिलेले. ते पण खुश झाले, बोलले द्या करून. त्याच्यानंतरला त्यांनी ब्राउनी वगैरे घेतली. तर जे म्हणून लास्ट टाइम पण मी बोललो, जसं पुण्यावरनं कस्टमर आपल्यासाठी रिटर्न आला, आज चेंबूरवरनं आलाय, ठाणे आणि मुलुंडवाले तर येतातच आहेत, घाटकोपरचे पण आलेत.
असे बरेच जणांचे रिपीट आहेत ते खास या खाण्यासाठी. भांडूपचे तर आपले खूप फिक्स झालेलेच आहेत, पण रसचा टाइम होतो तेव्हा फक्त थोडी गडबड असते. बाकी एवढं स्मूथली मस्त वर्क करतं. बरेच जण येऊन बोलतात एवढ्या छोट्या शॉपमध्ये तुम्ही कसं मॅनेज करताय. आता कसं मॅनेज करतोय रिझन आहे ते आम्हालाच माहिती आहे, आणि त्या मागचं एक रिझन आहे की आम्हाला करायचंच आहे, नो ऑप्शन. एवढा मोठा पैसा नाही की लगेच आपण मोठं शॉप घेऊन सगळं करू. देवाच्या कृपेने आपल्याला शॉप तरी भेटलंय हे आम्ही मानतो, कारण का बरेच जण आम्ही बघतो आता शॉप शोधतायत, नाही भेटत म्हणून स्टॉल टाकावं लागतं. तर त्याने तरी आपल्याला लकीली हे शॉप भेटलं. आणि हे शॉप भेटायमागचं रिझन पण आहे, म्हणजे बोलतात ना की थोडी छोटी स्टोरी पण आहे, ती नंतर कधीतरी मी तुम्हाला नक्की शेअर करेल म्हणजे कुठल्या ब्लॉगमध्ये. आणि असा एक होता खूप मस्त असा दिवस. त्याचसोबत आज आपली जी नवीन एम्प्लॉय होती, जसं मी तुम्हाला सांगितलेलं, आपल्या छोट्या बहिणीसारखीच आहे, अनघा नाही आहे तर ती आज. आणि ती आज आली. एक्सपेक्टेशन थोडे कमी ठेवलेले आम्ही, कारण का करेल नाही करेल पहिलाच दिवस आहे, पण खूप चांगलं मॅनेज केलं तिने. म्हणजे असं आम्हाला जास्त तिच्या मागे लागावं लागलं नाही. मॉर्निंगला ती एकदा आली, प्रणाली तिला गाईड केलं की कसा मॅगी कशी बनवायची, कॉफी कशी बनवायची. आणि मी आज मुद्दामून थोडा वेळ बाहेर होतो, आणि ह्या दोघीच आतमध्ये होत्या स्टार्टिंगला, कारण का हळूहळू ऑर्डर्स होत्या. आणि खूप स्मूथली हे लोक करत होते, म्हणजे मस्त एकदम मला आवडलं खूप. म्हणजे दोघींचं चांगलं चाललेलं. ही तिला जसं जसं सांगते ती तसं तसं करत होती, पण पिकअप चांगलं करत खूप लवकर. म्हणजे आम्हाला पहिल्या दिवसाची भीती होती की अरे यार गडबड नको व्हायला कस्टमरला असं तसं, बट खूप चांगलं केलं, जास्त काही तसं गडबड नाही झाली. आता क्लिनिंग सुद्धा तिनेच केली आहे आणि खूप मस्त केली. असंच आम्हाला एक छोटा एम्प्लॉय हवा होता जो भेटलाय. आता बघू पुढे कशी तिच्यासोबत आमची जर्नी असेल, काय असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटतीलच. आणि होप सो आपल्या हेच शॉप मोठ्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करताना सुद्धा अजून एम्प्लॉयर्स लागतील, आणि ते सुद्धा असेच हार्डवर्किंग असतील, तर त्यांच्यासोबत काम करायला आम्हाला सुद्धा तेवढीच मजा येईल. तर बघू पुढचे एम्प्लॉईज जर तुम्हाला व्हायचं असेल तर नक्की आमच्या पेजला फॉलो करून ठेवा. जे पण रिक्वायरमेंट्स असतील आमच्या आम्ही या ब्लॉगमध्येच सांगणार आहोत, त्याच्या थ्रूच आम्ही फायनल करणार आहोत. हा, पोस्ट टाकू. आणि त्याचसोबत आज सुद्धा माझी एक दुपारी मीटिंग झाली, ज्या मीटिंगमध्ये माझं आणि हिचं दोघांची आवड आहे, जसं मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं ट्रॅव्हलचं. तर त्या ट्रॅव्हल रिलेटेडच अजून एक छोटासा बिझनेस आम्ही चालू करायचा विचार केला आहे. तो काय असेल कसा असेल तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये समजेलच. प्लॅनिंग चालू आहे, जर प्रॉपर वर्क झाला तर आम्ही ते लॉन्च करू. आणि त्याचसोबत आपले इंस्टाग्रामवरती आता 10,000 व्हायला फक्त आणि फक्त 1,015 फॉलोअर्स बाकी आहेत. जर कोणी केलं नसेल तर नक्की करा. का तर रिझन आहे, मला कोणीतरी असं बोललेलं मराठी कंटेंट आहे, शॉपचा कंटेंट आहे, ही जास्त सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आधी काहीच नव्हती, आत्ता पण नाही आहे. ती तिच्या पर्सनल अकाउंटला जाऊन चेक करा, माझं तरी काय ना काय पोस्ट असतील पण तिचे काहीच नाही आहेत. सो पण तिने तिचा बेस दिला या पेजसाठी, या बिझनेससाठी, आणि त्याचा आज फळ आहे की आज आपल्याला 9,000 लोक, 15 जण राहिलेत 9,000 व्हायला, ते फॉलो करतात. आणि बोलतात ना की मला बोललं गेलेलं की यार 1,000 फॉलोअर्स पण वर्षभरात होईल नाही होईल याची गॅरंटी नाही, आणि कशाला तू हिंदीमध्ये का नाही कंटेंट करत आहे, त्याला जास्त तुम्हाला स्कोप भेटेल. बट आम्ही थोडं ठरवलेलं की ज्या दिवशी आमचा पहिला व्हिडिओ जो होता 10K व्ह्यूज गेलेले, तेव्हा असं झालेलं की 10K फॉलोअर्स आले पाहिजे. आणि आत्ता तो टाइम असा वाटतं येतोय. जर खरंच नसेल केलं तर नक्की करा. तुमचा शॉपला पण 1 वर्ष पूर्ण व्हायला 1 महिना बाकी आहे, आणि आमचं टार्गेट आहे की एक वर्षामध्ये 10K झाले आणि आपल्या शॉपचं पण 1 वर्ष झालं, तर त्या दोघांचं सेलिब्रेशन जे असेल खूप भारी असेल. सिम्पल असेल पण भारी असेल, ज्यामध्ये तुम्ही आमचे कस्टमर आहात तर तुमच्यासाठी पण काहीतरी करू. आणि त्याचसोबत जसं आपण रिसेंटली आपली ऑफर ठेवलेली त्यामध्ये आपण डोनेशन वगैरे केलं, तर ती सुद्धा गोष्ट काही ना काही तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये आम्ही करताना दिसणारच. आणि बस आता बघूया. उद्या ट्यूसडे आहे, उद्या आमचा आहे वीक ऑफ, सॉरी विकेंडला वीक ऑफ बोलतो, सॉरी माय मिस्टेक. तर उद्या आहे आमचा वीकेंड. तर उद्याचा वीकेंड आमचा कसा जातोय ते बघूया. आणि तसंच लवकरच आम्ही 23 आणि 24ला चाललो रत्नागिरीला फिरायला. सो कोणीही 23-24ला प्लॅन करत असेल तर प्लीज बघा, पोस्टपोन करा आणि त्याच्या आधी या किंवा त्याच्यानंतर या. तर भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.